हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. जसं की आता आपली सिरीज चालू आहे राशी भविष्य, तेही ऑगस्ट महिन्यासाठी. ऑगस्ट 2025 कसा जाणार आहे याच्यासाठी आज आपण बघूया. तूळ राशीसाठी हा येणारा ऑगस्ट 2025 कसा असणार आहे. यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. फ्युचरमध्ये घडणाऱ्या घटना त्या तर आहेतच, प्लस हे घडत असताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे आयुष्याकडे, तुमच्यासाठी एक ॲडवाईस कार्ड आपण काढू. त्यानंतर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जे वाट बघत असाल, कुठल्याही गोष्टीसाठी, काही प्रपोजल्स असतील, काही लग्नासाठी मागणी असेल, किंवा काही ॲप्लिकेशन्स केले असतील, कुठेतरी व्हिसा पेंडिंग असेल, काहीही, तर ते काम कधी होईल असा आपण एखादा प्रश्न विचारूया आपण एंजल्सना. आणि सगळ्यात शेवटचा, सगळ्यांचा आवडता सेशन, तो म्हणजे प्रश्नांची उत्तरं काढायची. येस नो मध्ये ज्याचं आन्सर येऊ शकेल असा कोणताही प्रश्न तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार करा आणि या सेशनच्या शेवटी आपण त्याचं उत्तर काढूया. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया की तूळ म्हणजे लिब्रा राशीसाठी हे ऑगस्ट 2025 कसं असणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे कमेंटमध्ये आणि या एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. शिवाय खाली दिलेल्या माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करायचं असेल किंवा तुम्हाला क्लास करायचा असेल माझ्याकडे, तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्याच्यावरती नंतर सविस्तर चर्चा करूच. आता सुरू करूया आपण तूळ रास. ओके, बघूया तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काय घडणार आहे. ओके, 1176 टाईप केलं असेल अशी मी अपेक्षा करते. वा, सगळ्यात पहिले ना मी पॉझिटिव्ह कार्ड जे आलं आहे आपण ते एक्सप्लेन करूया. एक हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे. सो या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ देता येईल, कुटुंबासोबत वेळ घालवता येईल आणि फॅमिलीमध्ये खूप एक शांत सुंदर वाईब असतील जे या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवतील. मुलं खुश असतील, आईबाबा एकमेकांसोबत खुश असतील. एकंदरीत खूप सुंदर कार्ड आलेलं आहे. दुसरं कार्ड जे आहे ते सांगतं की या महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. ज्याला म्हणतो ना डिसिजन पेंडिंग राहतो आपला, की कुठली म्हणजे एकाच वेळेला अनेक साधनं असली की त्यातलं योग्य कुठलं, हा जो आपल्याला प्रश्न पडतो ना, तशी अवस्था ऑगस्टमध्ये होईल. की एकाच वेळेला समजा तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला मॅरेजसाठी प्रपोजल्स एकापेक्षा जास्त येतील, 2, 3, 4, 5 किती पण असू शकतील. आणि मग तुम्हाला संभ्रम पडू शकतो की कोणतं योग्य आहे. तुम्ही जर जॉबसाठी अप्लाय केले असेल पूर्वी, तर एकदम अनेक ठिकाणून तुम्हाला ऑफर लेटर येतील. बेस्ट कोणतं आहे, कोणतं नाही, हा संभ्रम, अशा प्रकारचा कुठलाही तुम्हाला संभ्रममध्ये तुम्ही येऊ शकता, कन्फ्युजन. आणि तिसरं कार्ड आहे जे तुम्हाला थोडंसं अलर्ट करणारं कार्ड आलेलं आहे, जे सांगतं की द डेव्हिलचं कार्ड आहे. थोडंसं या महिन्यामध्ये जे काही ॲडिक्शन्स तुम्हाला असतील, ठीक आहे, तर त्या वाढण्याची शक्यता आहे. नसतील तर नवीन एखादी चुकीची सवय लागण्याची शक्यता आहे. मॅरिड लोकांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडे तुमचं मन झुकण्याची शक्यता आहे. आणि अगदीच अनमॅरिड असतील तर कुणाबद्दल तरी उगाचच आकर्षण वाटण्याची शक्यता आहे. हरकत नाही, मानवी मनाचे हे सगळे रंग सर्वांनाच अनुभवायला मिळतात. सो आपण बघूया की आता हे सगळं होत असताना एंजल कार्ड्सचा तुमच्यासाठी काय संदेश आहे, की तुमच्यासाठी त्यांनी काय, तुम्ही कसं वागायला पाहिजे एंजल्सच्या मते, ते आपण बघूया. तूळ राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये नो नीड टू वरी आणि कम्युनिकेट क्लिअरली अशी 2 कार्ड आलेली आहेत. कम्युनिकेट क्लिअरली म्हणजे काय, तर ज्या गोष्टींबद्दलही तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न उत्पन्न होत असेल, कुठल्याही व्यक्तीमुळे असेल, काही असेल, तर तुम्हाला त्याच्यावर चर्चा करणं भाग आहे. चर्चा करूनच प्रश्न मिटू शकतात. ठीक आहे, सो कम्युनिकेट क्लिअरली. आणि दुसरं आलेलं आहे नो नीड टू वरी, म्हणजे ठीक आहे, सिच्युएशन कशीही असू दे, त्यातनं जे आउटकम येणार आहे ना, म्हणजे जो काही तुमचा फायनल डिसिजन असेल किंवा तुम्ही जे काही ॲक्शन घेणार, त्यातनं तुमचं चांगलं तेच होणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो, तसं काहीसं. सो चांगली गोष्ट आहे. आपण बघूया, काही गोष्टींसाठी तुम्ही जर वाट बघत होतात इतके दिवस, तर त्या गोष्टी कधी होणार आहेत. हा एक तुमचा आवडता सेशन असतो, मला माहिती आहे. सो मनातल्या मनात तुमचा एखादा जोही प्रश्न असेल तो करा. काही ॲप्लिकेशन केलं असेल, काही असेल, तर एखादी गोष्ट कधी होणार आहे, एखादी व्यक्ती तुमच्याशी कधी बोलणार आहे,
एखादी व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर ती तो ब्लॉक कधी खोलणार आहे बघूया आपण. हे कार्ड काय सांगतं? परफेक्ट टायमिंग. सो काही वाट बघायची गरज नाही आहे. दिस इज द करेक्ट टाईम. ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात ते लवकरात लवकर होईल. मे बी जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे त्याच्या अगदीच लगतच्या काही दिवसांमध्येच तुमच्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही वाट बघत होता त्या होण्याची फार जास्त शक्यता आहे. आणि आता आपला शेवटचा आणि आवडीचा सेशन येस नो. सो तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते तुम्ही डोळे मिटून एकदा स्वतःला विचारा, युनिव्हर्सला विचारा, की ही गोष्ट बाबा करू की नको करू? ही गोष्ट होईल की नाही होणार? कोणतंही पेंडिंग कार्य असेल ते करू की नको करू? आपण बघूया काय म्हणताय. देअर इज समथिंग बेटर. जे काही तुमच्या डोक्यामध्ये आत्ता आहे ना चालू, की मी हे करूया, करूया, करूया. नका करू. काहीतरी अजून जास्त चांगलं घडणार आहे तुमच्यासोबत. सो मनाची तयारी ठेवा. युनिव्हर्स तुम्हाला साईन देत राहील. त्या साईनप्रमाणे समजून घ्या, की तुम्हाला काय ॲक्शन्स घ्यायचे आहेत आणि पुढचा मार्ग निवडा. आशा करते, की तुम्हाला आजचा माझं आजचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.